मैत्रीत ह्या बंधन नाही नात्यांचे, तरी बंध हे जन्मभराचे. मैत्रीत ह्या जगण्याची रीत ही भारी, दोस्तांना सावरणारी, जोडणारी सोडणारी. डिस्टर्ब केलं तुला? नाही ग, मला झोपच नाही येते. काय झालं मिनल? कंटाळा आलाय मला. कंटाळा? कसला कंटाळा आहे तुला? सांग, तू मला सांग. मला ना त्या मेडिकल बॉक्सचा कंटाळा आलाय, त्या पेपर्सचा कंटाळा आलाय, त्या मेडिकल पेपर्सचा कंटाळा आलाय, मग फ्रूट्सचा कंटाळा आलाय, पावडरचा कंटाळा आलाय, आरशाचा कंटाळा आलाय, बॅगचा कंटाळा आलाय. मला सगळ्याचा, मला या रूमचा पण कंटाळा आलाय यार. शी मिनल बच्चा, आता रूम कशी गायब करणार मी? का? एरवी मॅजिक करत असतेस ना तुझं, कर ना आता, कर गायब. जाऊ दे, मी एक काम करते, मी बाहेर जाते जरा वेळ. मिनल, का उठली होतीस? का उठली होतीस? हा, की आगाऊ आहे नाही ते तोंडावरचं काढ. हे औषध ठेवतो इकडे, ते नंतर घ्यायचंय. हाय हाय. कसे झाले जादूचे प्रयोग? काय हे असं का झालंय तुझं? अरे हे सगळं ठेव आणि गायब हो, तिला आराम करून दे. ओके. आणि खबरदार मिनल, आता उठलीस तर दिवसभर आराम करायचा आहे. तुम्ही काय करणार आहात? आम्ही जरा पत्ते खेळतोय, तुला आराम मिळावा म्हणून. चाय गरम, चाय गरम, चाय गरम, चाय गरम, चाय गरम. मेरी भी एक दुर्री. पास. और एक दुर्री. माझी पण एक दुर्री. ना तू याआधी पास म्हणालीस की नाही? म्हणजे आता आम्हाला माहितीये की नाही तुझ्याकडे दुर्री नाहीये, म्हणजे आता तू जी लावणार आहेस ती खोटी असणार आहे की नाही? हा, मग तुझा पास. पास. मे पास. पास. और एक दुर्री. और एक दुर्री. और एक दुर्री. पास. पास. सगळ्याला कसं नाही म्हणतोयस तू अशू? हा, एखादी तरी खोटी दुर्री लावली असेल ना त्याने. मी चॅलेंज देतोय. काय हे? काय ही दुर्री आहे? काय झालं? काय ते बघ. ही दुर्री आहे. अच्छा, ही दुर्री आहे. किलवरची दुर्री आहे. अच्छा, एक दुर्री होती रे कैवल्य तुझ्याकडे. अशोक, का केलंस असं? का केलंस? अरे गाढवा, उचल ते सगळं पत्त्यांचं ओझं आणि टाक तुझ्या पाठीवर. मी खेळायचं ना.
5 ला 5 पंजा. चॅलेंज. काय तू काय बोलल्या, 4च पंजा असतात. हे वा जोकर यूज केला. अगं ए ना, जोकर चालतो. एक जोकर लावला की ती पंजी होते. हो का? एकच पत्ता उरलाय. काय म्हणून टाकू? या वर्षी 57 लाव. नक्की? खपेल? खपेल. किती वाईट आहेस तू. एक 70. माझ्या 8 सुट्ट्या. काय झालं? कसं शक्य आहे? काय बोलल्याचं कसं होऊ शकतं? त्याचं होऊ शकतं कारण 4 खरे पंजे आणि 1 जोकर. आपल्या कॅटमध्ये एकच जोकर आहे. 8 सत्य कुठून लावलेस तू? बावळटीला काय खेळताय? उठ, मला खेळू देते पण. काय करतेस तू? जाऊन आराम कर बघू. पण मला बोर झालंय. ताप वाढेल ना मग बसशील आयुष्यभर रडत. जा आराम कर जा. मला कंटाळा आला यार, प्लीज मला खेळायचंय. मीनल, लहान मुलासारखं वागू नकोस. आज जा आणि आराम कर. हो. काय म्हणतोय आमचा पेशंट? अरे या 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 बसा. या कशी रे आमची मिनल? आमचा पेशंट जो आहे ना फारच इम्पेशंट आहे. सकाळपासून सारखा हातबाहेर करतोय. 1 मिनिट स्वस्थ बसून आराम करायला तयार नाहीये. नाही, हे असं झाल्याने आजार वाढणार आहे. मला वाटतंय आता हॉस्पिटलमध्ये नेऊनच टाकायला पाहिजे. त्याशिवाय काही बऱ्या होत नाहीत या. के बोर आहात ना तुम्ही? मीनल अगं खड्ड्यात जा. काय झालंय तिला? नाही बघ, तब्येत बरी आहे ना तिची? का ताप वाढलाय तिचा जास्त? वाढलाय ताप, पण पेशंटचा नाही, आमच्या डोक्याचा. काही नाही आजी, तिला ना अटेन्शन हवंय फक्त, म्हणून सारखी चिडचिड करत असते. अरे मग द्या ना तिला अटेन्शन. माणूस आजारी पडतं ना तेव्हा शरीर थकतं असं नाही, त्याहीपेक्षा जास्त त्याचं मन खचतं. त्या मनाला औषधाची नाही, मायेच्या स्पर्शाची गरज असते. मग त्याला खरी उभारी मिळते. आणि माणूस आजारी पडलं ना की त्याचं मन अगदी लहान मुलासारखं होतं रे. भाबड, हट्टी बनतात आहे. आपण लहानपणी आजारी पडल्यावर आपल्याला कशी मोठी माणसं जवळ घ्यायची, कुशीत, तसंच आपण सुद्धा आपल्या समोरचं बाळ आजारी पडल्यावर मोठं व्हावं, त्याला कुशीत घ्यावं आणि त्याचे लाड करावे, प्रेम करावं. त्याला गरज असते रे त्याची. कळलं का? काही काय कळलं का? घ्या बरं का तिची काळजी. सगळे मिळून घ्या. येते. सॉरी टू डिस्टर्ब यू मॅम. आर यू बिझी? हो, खूप कामात आहे मी. बेडा, मीनल बेडा, एवढं काम करू नये बेडा. काय काम करतेस तू बेडा? बघू बघू. हे काय आहे मीनल? मॉडर्न आर्ट? लेडी मॅकबेथनी फ्रस्ट्रेट होऊन काढलेले चित्र वाटतंय. तुझं काय काम आहे? तुझा ना पत्ते खेळत बस ना. का आलायस इथे? नाही, मी येणारच नव्हतो, पण देन आय थॉट ऑफ हॅव्हिंग अ ड्रिंक. आणि असं एकट्याने ड्रिंक्स घेणं बरं दिसत नाही, म्हणून म्हणलं तुला विचारूया. मी एक ड्रिंक आणलंय तुझ्यासाठी. काय कुकुला बाळ आहे का? मी नाही पिणार आहे तो काढा. काढा? एनर्जी ड्रिंक आहे मीनल, मेड बाय युअर ओन शेफ के. येणार? नक्की नकोय? हो. ठीक, मग माझं ड्रिंक पिऊन टाकतो. मस्त वाटतंय. वाह, 100 हत्तींचं बळ आल्यासारखं वाटतंय. सॉलिड आहे एनर्जी यात. तू कसं काय प्यायलास? लिप्स स्मॅकिंग आहे, एकदम टेस्टी. येणार? एक मला नको.
तुला आवडलं नाही तर खिडकी बाहेर फेकून देतो मी स्वतः. घेणार एक प्लीज. ओके. कळत नाहीये टेस्ट. जरा अजून एक बघू. नाही आवडलं ना फेकून देतो खिडकी बाहेर. नाही थांब थांब थांब. दे बघू दे. नूडल्सचा मसाला घातलायस ना. अरे भाई तू अपना भाई. आपला फेवरेट आहे ना. बरं ऐक ऐक, या बाहेरच्या सामान्य लोकांसाठी आपण काढाच घेतलाय. ओके. त्यांना माहित नाही आपली स्पेशल रेसिपी. मिनल तुला एक सांगू का. हे कोणाला सांगू नकोस. तू हसताना बऱ्यापैकी गोड दिसतेस का. हसत का नाहीस. काय असे सतत असा चिडका चेहरा घेऊन बसते. बाय आत्ता पण काय हसत जा ना. मी नाही चिडले रे कैवल्य. म्हणजे मला कळत नाहीये. म्हणजे असं असं कसं तरीच वाटतंय एकटं एकटं. आई बाबा लहानपणी आपल्याला सोडून बाहेर गेले की कसं वाटतं ना तसं. हे आजार पण फार बोर आहे बाबा. लहान बाळ करून टाकतं आपल्याला. सगळ्यांनी आपले हट्ट पुरवावेत, आपल्याकडेच लक्ष द्यावं असं वाटत राहतं. मग चांगलंय ना. हे बघ आपण आजारी असताना जेव्हा आपल्याला वाटतं ना लोकांनी आपले लाड पुरवावेत हट्ट पुरवावेत तर ते वाटून घ्यायचं. त्याचं गिल्ट नाही वाटून घ्यायचं अजिबात. काय काय हट्ट आहेत तुझे सांग. तुझे सगळे लाड पुरवायला मी तयार आहे. चल बघा अशी संधी येणार नाहीये परत. पाय दुखतायत. काय माझे पाय खरंच दुखतायत कैवल्य. म्हणजे मी स्कॉलर तू मिनलला टेन्शन द्यायचे तर तू काय आणलं तिच्यासाठी. अटेन्शन. अटेन्शन द्यायचंय आपल्याला तिला. काय केलं म्हणजे बरंच काय काय केलं. एकतर मुळात आज मी ऑफिसातून सुट्टी टाकली. त्यानंतर तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यानंतर तिच्यासाठी औषध आणलं. तिची कपडे धुण्याची टर्न होती. आता मी कपडे धुतोय. मी डॉक्टरला पळण्यासाठी औषध आणलंय. फळं घेऊन आलंय. फळं ते ब्रिटिश इंग्लिश मध्ये म्हणतात ना ऍपल खा टुडे कीप्स डॉक्टर अवे. दॅट वन. फक्त फ्रुट्स नाही आणलीत फ्लावर्स सुद्धा आणलेत. फ्लावर्स. हे फ्लॉवर्स आणलेस का. क्या बात है. किती गोड. सो स्वीट. मिनल बघेल ना पागल होऊन जाईल. पागल. अरे मिनल काय मी सुद्धा पागल झालोय. पागल ही फुलं बघून. काय एक काम कर काळा कोट घाल. गपचूप असा चेहरा पाडून मिनलच्या खोलीत जा. ती शांत झोपली असेल. तिच्या पायाशी ती फुलं ठेव आणि प्रार्थना कर ब्रिटिश इंग्लिश मध्ये. मे युअर सोल रेस्ट इन पीस. हा नाही प्रार्थना करतो पण पायापाशी कशाला ठेवायची. डायरेक्ट हातात देतो ना आनंद होईल तिला. काय ही जी काय फुलं आणलीस ना तू ती आपण हातात देऊ शकत नाही. ती आपण पायाशीच ठेवतो. मेलेल्या माणसाच्या मृत व्यक्तीच्या. हिला तरी म्हटलं त्यांनी स्वस्त कशी काय दिली. मी म्हटलं एवढं चांगलं चक्र वगैरे दिलंय चांगलं वाटतंय. अशक्य आहे. अशक्य आहे. अय्या आशू आलास तू. फळं आणलीस का. फळच का. फळच का. फुलंही आणली आहेत त्याने. फुलंही आणली आहेत. हो बघू. दाखव दाखव. ए वेड्या. हा दाखव रे दाखव. आपल्या ताईला दाखव तू किती सुंदर फुलं आणली आहेस. फुलं आणली नाहीयेत मी होऊन आलोय. फुल फुलच होऊन आलाय तो.
पण इंग्रजीतला फूल. फूल लेव्हिओ डेंटल. फूल लोअर लिप अपर टीथ लेबे. उद्या तुझ्या पायाशी ठेवतो हे. रेडी? 1 2 3. 1 2 अरे पुढे बस. ओके नीट मध्ये. हा ओके. आता ओके ओके. दुखतायत पाय? भारी वाटतंय. काय झालं? काही नाही झालं रे. खरंच मी चिडले नाहीये, पण मला खूप वाईट वाटलं. म्हणजे काल मी शूटिंगला गेले ना, तिकडे मला संध्याकाळी एकदम ताप भरल्यासारखं आणि तोंड कडू पडलं आणि अजिबात बरं वाटत नव्हतं. तरी मी शूटिंग पूर्ण केलं. झाल्यावर परत यायला निघाले तेव्हा रात्री 2 वाजता मुंबईतल्या एका कोपऱ्यात निर्जन ठिकाणी मी एकटी होते. तेव्हा वाटलं यार मला की माझी काळजी करायला पण कोणीतरी पाहिजे. कोणीतरी यायला हवं मला घ्यायला. मग मी काय खरंच तुम्हाला लेडी दयावान वाटते का? हो. मला पण वाटते यार भीती. मला पण वाटतं कोणीतरी हवं माझ्यासाठी. माझी काळजी आहे म्हणून मला घ्यायला यावं. मी पण मुलगी आहे ना यार. आणि हे सगळं झाल्यानंतर मला बरं वाटत नसताना मी जर कोणाला फोन केला आणि कोणीच नाही उचलला तर मला राग नाही येणार का? नाही वाटणार का वाईट? मला कुठे फोन केला होतास तू? केला होतास मला फोन? तुला नाही केला. मग का नाही केलास? कसं असतं ना मिनल, आपल्या मनात ना आपण प्रत्येक माणसाची अशी एक इमेज तयार केलेली असते आणि त्या इमेजनुसारच आपण त्या माणसाकडनं अपेक्षा करत असतो. बघ ना, म्हणजे आता तुझी इमेज कशी आहे आमच्या डोळ्यात? सगळ्यांना असं वाटतं की आपली मिनल कसली बाई आहे ना, सॉलिड. हा, आपला मित्र आहे, ती स्ट्रॉंग आहे. तू कसं पोरांना म्हणतेस, ए भेंडी दी ना 2 डोकं फोडी ना, म्हणतेस ना. मला वाटतं मिनल समर्थ आहे. कशी सिच्युएशन आली तर ती स्वतः हँडल करू शकेल असं वाटतं. माझी बघ कशी इमेज आहे. लोकांना काय वाटतं की के एकदम सणकी आहे, आखडू आहे, इमोशनलेस आहे, म्हणून लोक मदतच मागायला येत नाहीत माझ्याकडे. त्यांना असं वाटतं की नाही येणार हा मदतीला. केला फोन रात्री अपरात्री तरी नाही उचलणार. असं नाहीये ना. पण मीनल, तुझ्यासाठी येऊ शकतो यार मी. आपण एक काम करूया मीने, आपण असं ठरवून टाकूया की यापुढे आयुष्यात तुला कधीही माझी गरज लागली ना, तू मला फोन कर. मी अजिबात धावून येणार नाही. म्हणजे मी बाईकवर येईन ना, पण तू प्रॉमिस कर, तू मला फोन करशील ना. प्रॉमिस. 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 मिनल, हात जास्त गरम वाटतोय ग तुझा. ताप वाढलाय का? वाढलाय यार ताप. तू एक काम कर, तू मस्त पडी टाक. चल नाही, मला बोर झालंय. मी नाही झोपणार आहे. काही बोले थांब ना यार. एक तर आपण किती दिवसानंतर इतके छान गप्पा मारत बसलोय न भांडता. आहे ना, मी इथेच आहे. मी झोपू का तुला? कसं झोपवणार आहेस? रॉक अंगाई गाणार आहेस? त्याहून एक जालिम उपाय आहे माझ्याकडे. काय? ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक सुजयजी साठे यांचा एक ठेवणीतला ग्रंथ आहे माझ्याकडे. मराठी काव्य परंपरेची सर्वंकष सौंदर्य मीमांसा. आणि हे कसं वाचायचं याचं प्लॅनिंग केलंय मी. वाचू? मला आली झोप. मिनल प्लीज. हे कसं वाचायचं मी प्लॅनिंग केलंय. नाही, मला झोप हे आली. कसं वाचायचं याचं मी प्लॅनिंग. काय बोलले? मी झोपले. मी प्लॅनिंग केलंय मिनल. मी घोरते. काय बोलले? मला तरी वाचतो ना. झोप शांत.
हे ताप कमी झाला बोट. हो का? उतरतोय ताप. गुड मॉर्निंग गाइस. गाइस गुड मॉर्निंग मीनल. गुड मॉर्निंग.